असं म्हणतात की प्राजक्ताचं झाड हे सत्यभामाच्या दारात लावलं होतं, पण त्याची फुलं मात्र रुक्मिणी मातेच्या दारात पडत होते. जिथे अहंकार, ईर्ष्या नसते ना, तिथे सर्व काही न मागता देव देत असतो. आमच्या प्राजक्ताच्या झाडावर ना खूपच छान फुलं आली. आमच्या फुलांचा सडा हा आमच्याच दारात पडतो बरं. प्रत्येकाच्या दारात 4 वेगवेगळ्या फुलांची झाडं असावीत. अंगणी तुळस असावी, त्याचबरोबर काळी हळद असावी. काळी हळद ही लक्ष्मी स्वरूप असते. तुळशीपाशी ठेवली ना की तिची रोज पूजा होते. तर चला, आजचा दिवस हा सर्वांना आनंदाचा, उत्साहाचा जावो. प्रत्येकाची इच्छा पूर्ण हो हीच अपेक्षा आणि सर्वांना शुभ सकाळ.